सोलापूर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून 9,24,706 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 3 वर्षे 9 महिन्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर अखेर सोमवारी सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला। येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही प्रक्रिया पार पडणार आहे। पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीसंदर्भात सविस्तर माहिती दिली। सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे, तर 26 प्रभाग राहणार आहेत। दरम्यान सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध झाली। या अंतर्गत मतदारांची एकूण संख्या 9,24,706 इतकी आहे। यामध्ये 4,57,099 इतके पुरुष मतदार तर 4,67,471 स्त्री मतदार आहेत, तर इतर मतदारांची संख्या 136 इतकी आहे। प्रारूप मतदार यादीवर एकूण 555 हरकती महापालिका निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाल्या होत्या। त्यातील 464 हरकती मान्य करण्यात आल्या, तर 91 हरकती या अमान्य करण्यात आल्या। एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात हस्तांतरित झालेल्या मतदारांची संख्या 32,140, एकूण मतदारांची टक्केवारी 3.5% आहे। या निवडणुकीसाठी येत्या 4 दिवसात मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात येणार आहे। अंदाजे 1088 मतदान केंद्रे अपेक्षित आहेत। या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यालय स्वतंत्र राहणार आहे। या ठिकाणी अर्ज भरणं आणि छाननीपर्यंत प्रक्रिया राबवली जाणार आहे। निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी दुपारी 4 पासून सुरू झाली आहे। त्यानंतर तातडीनं महापालिकेकडून शहरातील राजकीय बॅनर्स, डिजिटल झेंडे आणि इतर प्रसिद्धी साहित्य काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। विकास कामांसंदर्भातील फलक, कोनशिला हेही झाकून ठेवण्यात येणार आहेत। आदर्श आचारसंहितेचं सर्वांनी पालन करावं। नागरिकांची तक्रार असल्यास महापालिकेच्या संबंधित वेबसाईटवर तक्रार करता येणार आहे। तसंच माय सोलापूर ॲपवरही आचारसंहिता भंगाची तक्रार करता येणार असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं। सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज भरलेल्या तारखेपासून 9 लाख रुपये खर्च मर्यादा राहणार आहे। मागील निवडणुकीत 1008 मतदान यंत्रे वापरण्यात आली होती। या निवडणुकीसाठी अंदाजे 1200 EVM मशीन उपलब्ध करण्यात येत आहेत। या निवडणुकीत VVPAT नसणार आहेत, असंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं। आणि आपल्याकडं सोलापूर महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 102 जागांसाठी आणि 24 वार्ड आहे, त्याच्यासाठी मतदान जे आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि आपल्या आयोगाचा जो त्यांनी जे आपल्याला शेड्यूल शेअर केलेलं आहे त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबर आहे। त्यानंतर त्याची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे। त्यानंतर पुढचा कार्यक्रम डिटेल दिलेला आहे। त्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक 3 जानेवारी आहे आणि मतदानाचा तारीख आहे ती 15 जानेवारी 2026 आहे आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याची 16 जानेवारी आहे। तर यानुसार तात्काळ 4 वाजल्यापासून आचारसंहितेचा इम्प्लिमेंटेशन सुरू झालेलं आहे। आता आमचे जे HOD आणि आमचे जे विभागीय अधिकारी आहेत त्यांची बैठक घेतली। जे असलेले जे वेगवेगळे फलक असतील, बॅनर असतील ते तात्काळ काढण्याची सूचना दिलेल्या आहेत। 24 तास आपल्याला रिपोर्ट द्यायला असतो, त्यापूर्वी किमान 50-60% फलक काढले जावेत आणि ते कव्हर केले जातात। जे वेगवेगळे जे उद्घाटनाचे फलक, भूमिपूजनाचे फलक असतात। आपल्याकडे आजच सकाळी आपल्या माहितीच्या गणपतीची वारणी ही जी मतदार यादी आहे ती पब्लिश झालेली आहे। त्याच्यामध्ये एकूण 9,24,706 एवढे आपले मतदार निश्चित झालेले आहेत आणि जवळजवळ अंदाजे साधारणतः 1088 आसपास मतदान केंद्र येतील अशी शक्यता आहे। ती यादी 27 डिसेंबरपर्यंत पब्लिश होईल आणि ह्याच्यामध्ये आपल्याला आयोगानं जे RO आहेत रिटर्निंग ऑफिसर आणि असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर ते आपल्याला आयोगानं आणि माननीय विभागीय आयुक्तांनी उपलब्ध करून दिले आहे। तर त्याबाबतचा एक्झॅक्टली तो जो आदेश आहे, कोणत्या प्रभागांना कोणते RO दिलेले आहेत त्याचा आम्ही उद्या दुपारपर्यंत इम्प्लिमेंट करू आणि त्याचं कार्यालयसुद्धा त्याचा पत्ता आणि ॲड्रेस त्याचे प्रेस नोट आणि आमच्या वेबसाईटवर पब्लिकेशन करू
आणि आपल्या माध्यमातून आपल्या शहरातील नागरिकांना, राजकीय पक्षांना, सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की आम्ही जर कुठलीही आचारसंहिता बघायची तक्रार असेल तर आम्ही त्याचा केंद्रीय आचारसंहिता कक्ष बनवलेला आहे. त्याचबरोबर आमचं जो माय सोलापूर ॲप आहे किंवा वेबसाईटवरून जे आमच्या तक्रार येत आहे त्याच्यामध्ये आम्ही महानगरपालिका निवडणूक आचारसंहिता भंग केल्यावर तक्रार ही ऑनलाईन प्रणालीवर उपलब्ध करून दिली आहे. 24 तासात अल्टिमेटली आम्ही त्यांचे झेडोकडे जाणार आहे. झेडोवर त्यांचे असलेले जे इंजिनियर्स आहेत याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, वीणा पवार, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित आदी उपस्थित होते.